पहा मित्रांनो, म्हणजे मी कुठला तर व्हिडिओ टाकला तर लोकांना असं वाटतं की नाही आमच्या नेत्याबद्दल बोलत आहे, आमच्या आमदाराबद्दल, खासदाराबद्दल, नगरसेवकाबद्दल बोलत आहे. बाबांनो, माझं वैयक्तिक कुण्या नेत्याशी काही एक दुश्मनी नाही. मला माझ्या राष्ट्रावरती प्रेम आहे, माझ्या देशावरती प्रेम आहे. आणि जो व्यक्ती माझ्या राष्ट्राचा, इथल्या युवकांचा, इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या शाळेंचा, इथल्या प्रगती होण्यासाठी जो विचार करतो, मी त्याच्या बाजूने. भले तो काँग्रेसमध्ये असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, बीजेपीमध्ये असेल, शिवसेनामध्ये असेल, तो कुठल्याही पक्षाचा असो. परंतु मी आजपर्यंत असं ऐकलंय की सतरंजा हे फक्त कार्यकर्ते उचलतात. झाडायचं काम, काय उचलायचं काम हे फक्त कार्यकर्ता करतात. पण आज प्रथम मी पडळकर साहेबांना बघत आहे. म्हणजे आज आपली खुर्ची वाचवण्यासाठी, आपलं वर्चस्व आणखीन वरती नेण्यासाठी आज हे लोक झेंडूचे समोर पुढे पडलेले, झेंडूचे पडल्यात का गुलाबाचे पडल्यात, तो उचलण्यासाठी बघा. म्हणजे ऍक्च्युली दाखवायचं काय यांना तेच आज आम्हाला कळत नाही. आणि काही लोक काय म्हणतात, अरे तू बीजेपीच्या विरोधात व्हिडिओ काढतो. अरे बाबा, मी त्यांच्या कामाच्या विरोध व्हिडिओ काढतो. मला कुणाला पर्सनल टार्गेट करायचं नाही. पण ठीक आहे, आज पडळकर साहेबाचं हे कर्तृत्व दिसत आहे. मला हा भ्रम होता की फक्त कार्यकर्ते सतरंजा उचलत आहेत. ठीक आहे, पडळकर साहेबाचं काम बघून त्यांना सल्यूट करावं वाटतं. बाकी लोक बघतच आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.